HSRP नंबर प्लेट बाबत आरटीओ अधिकाऱ्यांनी स्पष्टच सांगितलं, आरटीओ कार्यालयातील सेवाही मिळणार नाही। शासनाने तब्बल 5 वेळा मुदत दिली तरीही वाहनधारकांनी HSRP नंबर प्लेट बदललीच नाही। मुदत संपली आहे, दंडाला सामोरे जा। अपॉइंटमेंट घेतली असेल, ऑनलाईन नोंदणी असेल तर ठीक, नाहीतर दंड भरावा लागेल। हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट म्हणजेच HSRP नंबर प्लेट मुदत संपल्यानं वाहनधारकांची तारांबळ उडाली आहे। 1 एप्रिल 2019च्या अगोदरच्या वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवणं अत्यावश्यक आहे। सोलापुरात 1 एप्रिल 2019ची तब्बल 9 लाख वाहनं आहेत, त्यापैकी फक्त 2,70,000 वाहनांवर HSRP नंबर प्लेट बसवण्यात आले। सोलापुरातील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांनी अधिकृतरित्या माहिती देताना सांगितले, तब्बल 5 वेळा HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती। 30 जून 2026 नंतर मुदतवाढ मिळेल अशी अपेक्षा अनेक वाहनधारकांना होती, मात्र राज्य शासनानं मुदतवाढ दिली नाही। सोलापूर जिल्ह्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांनी माहिती देताना सांगितले, HSRP नंबर प्लेट नसेल तर वाहन संबंधी सर्व कामं रखडणार, त्यांची खरेदी विक्री होणार नाही, तसेच इतर कामं केली जाणार नाही। परिवहन आयुक्तांना दिलेल्या आदेशानुसार गती पथकामार्फत HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनकांना कमीत कमी 1,000 रुपये दंड आकारला जाणार आहे। HSRP नंबर प्लेट बसवण्याचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे वाहनांबाबत कोणताही गैरप्रकार होणार नाही। हाय सिक्युरिटी नंबर प्लेट असल्यानं चोरीचे वाहन ताबडतोब पोलिसांच्या नजरेस येईल। फॅन्सी नंबर प्लेटमुळे अनेक अपघातग्रस्त वाहनांची ओळख पटवणं अवघड जातं, मात्र वाहनाला HSRP नंबर प्लेट असेल तर अपघातस्थळी ओळख होईल आणि तत्काळ मदत मिळवण्यात सोपी जाईल। HSRP नंबर प्लेट बसवणाऱ्या वाहनधारकांना वाहन हस्तांतरण, पत्ता बदल, कर्जबोजा चढवणे किंवा उतरवणे, वाहनांची पुनर्नोंदणी, वाहनातील बदल तसेच परवाना नूतनीकरण यांसारख्या आरटीओ मधील सेवा तात्काळ शासनानं आतापर्यंत HSRP बसवण्यासाठी सामान्य नागरिकांना 5 वेळा मुदतवाढ दिली होती। शेवटची मुदतवाढ जी होती ती 30 जून पर्यंत होती। आता शासनानं त्यानंतर 1 जुलै नंतर शासनानं असा आदेश केलेला आहे की यानंतर जे काही वाहनं HSRP बसवलेली नसतील किंवा त्यांनी HSRP साठी अपॉइंटमेंट घेतली नसेल अशा वाहनावर आपल्या भरारी पथकातर्फे कारवाई करा। तसेच जी वाहनधारक आपल्या कार्यालयात त्यांचे वाहन विकायचे असेल किंवा त्यांचं लोन उतरायचं असेल, अशा कुठे सेकंड ट्रान्झॅक्शन ते येत असतील पण त्यांनी HSRP बसवलेली नसेल किंवा अपॉइंटमेंट घेतली नसेल अशा वाहनांचं कोणतेही काम केलं जाणार नाही। एक एप्रिल 2019 पूर्वी साधारणतः सोलापूरमध्ये 9,32,000 वाहन आहेत आणि त्यापैकी जवळपास कालपर्यंत 2,70,000 वाहनांनी HSRP बसवून घेतलेले आहे। त्या व्यतिरिक्त काही वाहनांनी अपॉइंटमेंट सुद्धा घेतलेले आहे। पुढे सध्या तरी माननीय परिवहन आयुक्त कार्यालयाने आदेश आम्हाला दिलेले आहेत, त्यामुळे आमचे अधिकारी जे असतील पण त्याची कारवाई करतील। HSRP साठी त्याला 1,000 रुपये दंड आहे। त्यासाठी साधारणतः असं होतं की आपण पाहतो की समजा एखादी गाडी चोरीला गेली किंवा वाहनाचा अपघात नाही सापडला, तर त्याच्या जर समजा दादा मामा किंवा ज्या याच्यात भाषेत पाहिजे याच्यात जर आकडे जर नसतील तर वाहन ट्रेस होत नाही। वाहनाचा मालक जर ट्रेस करायचा असेल किंवा जो अपघाताच्या संख्येत जर कळवायचा असेल, शोधायचा असेल, मूळ मालक शोधायचा, त्या गोष्टी आपल्याला सापडत नाहीत। त्यामुळे शासनाचं असं म्हणणं आहे की नंबर प्लेट अशी असली पाहिजे की विजिबल, सगळ्यांना इझिली ओळखता आली पाहिजे आणि त्या मालकापर्यंत आपल्याला पोहोचता आलं पाहिजे, त्याला वेळेत मदत करता आली पाहिजे, हा शासनाचा पाठिंबाचा उद्देश आहे। या माध्यमातून मी वाहनधारकांना हे आवाहन करत होतो की आतापर्यंत शासनाने आपल्याला 5 वेळा मुदतवाढ दिली, आपण सुद्धा ते HSRP बसवून घ्यावी, जेणेकरून आपल्याला अशा काही अडचणी आल्या तर त्यावेळेस शासन किंवा रस्त्यावरील नागरिक असतील आपल्याला सहज मदत करू शकतील, त्यावेळेस कोणतीही अडचण येणार नाही। धन्यवाद। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।